नमस्कार. लाडक्या बहिणी या सरकारला आता नकोशा वाटू लागल्यात का? लाडक्या बहिणी दोडक्या का झाल्या? लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे जवळपास 80 लाख महिलांचे रद्द का करण्यात आले? निवडणुकीपुरतं 1,500 रुपयांचं गाजर दाखवून आता लाडक्या बहिणीला हे सरकार ठेंगा दाखवतंय का? असा ठेंगा दाखवून अशा प्रकारचा लाडक्या बहिणींचा अपमान करून काय होणार आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता आपल्याला मिळवावी लागतील. लाडक्या बहिणींचं अनुदान बंद झालंय आणि राज्यातल्या 80 लाखाचा आकडा आलाय आणि तो 80 लाखाचा आकडा कुठून आलाय, कसा आलाय माहीत नाही. 80 लाखाचा आकडा सांगितला तो असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही म्हणतात. किती आहे, काय आहे याबाबत जरा विचार करावा लागेल आणि हा 80 लाखापर्यंत का जातोय हे पण तपासावं लागेल. मुळात जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा ती अटी शर्ती सहित सुरू झालेली होती. अटी शर्ती काय होत्या? वयाची अट होती. वय वर्ष 18 ते वय वर्ष 60 या वयोगटातील महिलांना लाडक्या बहिणीचं अनुदान मिळणार होतं. मग पुन्हा पहिला प्रश्न येईल, 60 नंतर काय? तर 60 नंतर अनुदान देणाऱ्या वेगवेगळ्या योजना आपल्याकडे आहेत. इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा वेगवेगळ्या पेन्शनच्या योजना आपल्याकडे आहेत. त्या योजनेतून त्यांना देता येऊ शकतं. 60 पर्यंतच ते होतं. 18 शिक्षण चालू असतं, शिक्षण फुकट आहे, पैसे मिळत आहेत म्हणून शिक्षण बंद करू नये यासाठी ते 18 ते 60 अशी वयोगटाची अट होती. नंबर 2ची अट होती, एका घरातील महिलांची संख्या. एका घरातल्या 2 महिलांनाच ही संधी मिळू शकत होती. एका घरातील 3-4 नव्हे, एका घरातील एका रेशन कार्डवरील 2 महिलांनाच ही संधी मिळणार आहे हेही सांगितलं होतं. दुसरं होतं उत्पन्न गट. उत्पन्न गटामध्ये घरात 4 चाकी नसावी, तो आयकर भरणारा नसावा, ते परिवार तो आयकर भरणारा नसावा या अपेक्षा होत्या. त्यासोबत शासकीय नोकरी करणारे अंगणवाडी सेविका असतील किंवा अजून कुठल्या छोट्या छोट्या नोकरी करणाऱ्या असतील, आरोग्य सेविका असतील, यांना पण याच्यामधून वगळणार होतं. आणि या सगळ्या अटी शर्ती देऊन सरकारने सांगितलं की बाबांनो, प्रामाणिकपणाने वागा, आपलं स्वयंघोषणापत्र द्या, मी यात बसत नाही असं सांगा, फॉर्म भरा, अनुदान मिळवा. मग कोट्यावधी महिलांनी अर्ज भरले, अनुदान मिळू लागलं. मग सरकारने यानंतर तपासणीला सुरुवात केली. एक आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, म्हणजे 80 लाखाचा आकडा तो क्लिअर होईल की नाही मला माहीत नाही, पण 14,000 अर्ज असे आहेत ज्या 14,000 अर्जांच्या मध्ये अर्ज करणारी बाईच नाही. म्हणजे पुरुषांनी स्वतःला बाई करून अर्ज केलेले आहेत आणि बाईच्या नावानं पैसे मागणारे बघितले. आता रस्त्यावर टाळी वाजवून पैसे मिळवणारा आणि स्वतःला बाई दाखवून पैसे मागणारा, सरकारकडून मागणारा पुरुष सारखेच म्हणावे लागतील की 14,000ची ही संख्या आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं आहे की सरकारी नोकरी करणारे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, मी जसं म्हणालो की अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, RNM वगैरे जे काही सगळ्या असतात त्या, हे करणाऱ्या जवळपास 5 लाख महिला निघाल्या ज्या सरकारी सेवेत येतात याचा अर्ज भरलाय. 5 लाख महिला. या 5 लाख महिलांची नावं कापण्यात आलीत. खरं तर नुसती नावं कापून जमणार नाहीये, यांच्याकडून रिकव्हरी करून घेतली पाहिजे, पैसे वसूल केले पाहिजेत आणि खोटी माहिती देऊन सरकारची फसगत केली म्हणून यांना कामावरून निलंबित केलं पाहिजे. नुसती रिकव्हरी नाही, कामावरून निलंबित केलं पाहिजे. किमान दुसऱ्या बायकांना तरी रोजगार मिळेल. अशा 5 लाख सापडल्यात की ज्या सरकारी नोकर आहेत. 10 लाख महिला त्यांच्या कुटुंबात आयकर भरला जातो. 10 लाख महिलांच्याकडून आयकर भरला जातो. आता हे आयकर भरणारी सरकारकडून 1,500 मागणार असतील तर काय बोलायचं यांना? म्हणजे 10, 5, 15, हे 15 लाख तर इथेच होतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सरकार म्हणलं KYC करा, हे KYC करायला तयार नाहीत. KYC करून यासाठी घेत नाही आहेत की वस्तुस्थिती समोर येईल. त्यामुळं KYC न केलेल्या महिलांचं अनुदान थांबवण्यात आलंय. आता यात एक गडबड आहे. ज्यांचं खरंच KYC राहिलंय अशाने काय करावं, ज्या खऱ्याच लाभार्थी या प्रकारात मोडतात
आणि KYC राहिलाय, अशाने काय करावं? माझी सरकारला विनंती आहे की 3 महिने सलग KYCला आपण मुदत दिली होती, ती संपली. काही जण करू शकले नाहीत. हेही खरं आहे की ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो, ज्यांना सगळ्या ऑनलाईन करता येतं, त्यांना KYC का करता येत नाही? पण तरीही या KYCसाठी आता वेळ दिला पाहिजे आणि KYC करून घेतली पाहिजे, तर अधिकाधिक लोकांच्यापर्यंत ते पोहोचेल. त्यामुळं लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या नाहीत, तर खऱ्या लाडक्या सापडू लागल्यात आणि त्यांना पैसे दिले जाऊ लागलेत. कदाचित ही संख्या कमी झाल्यामुळे अजून काही अनुदानात वाढ करण्यासाठीची प्रक्रिया करता येऊ शकेल का, याचा विचार देखील सरकार करेल, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज